जळगाव जिल्ह्यातील पाचोऱ्याजवळ रेल्वेला आग लागल्याच्या अफवेने 8 जणांचा मृत्यू। जळगाव जिल्ह्यातील पाचोऱ्याजवळ रेल्वेला आग लागल्याच्या अफवेने 8 जणांचा मृत्यू। गाडीला आग लागल्याच्या भीतीने पुष्पक एक्सप्रेसमधील प्रवाशांनी गाडीतून उड्या मारल्या। त्याचवेळी दुसऱ्या ट्रॅकवर समोरून येणाऱ्या बंगळुरू एक्सप्रेसने उड्या मारलेल्या अनेक प्रवाशांना उडवलं असून या अपघातात अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती व्यक्त करण्यात येत आहे। पाचोरा तालुक्यातील परधाडे रेल्वे स्टेशनजवळ आज दिनांक 22 बुधवारी दुपारी मुंबईकडे जाणाऱ्या पुष्पक एक्सप्रेसने अचानक ब्रेक लावला। त्यामुळे गाडीच्या चाकांमधून आगीच्या ठिणग्या उडाल्या। मात्र यामुळे गाडीतील प्रवाशांमध्ये एक्सप्रेसला आग लागल्याची अफवा पसरली। भयभीत झालेल्या प्रवाशांनी चालत्या गाडीतून बाहेर उड्या मारल्या। पण त्याच वेळी दुसऱ्या ट्रॅकवर नवी दिल्ली येथून बंगळुरूकडे जाणाऱ्या कर्नाटक एक्सप्रेसने अनेकांना चिरडल्याची माहिती समजत आहे। प्राथमिक अंदाजानुसार या घटनेत 8 ते 10 जण ठार झाल्याची माहिती समोर येत आहे। दरम्यान घटनेची माहिती मिळताच जळगावच्या खासदार स्मिताताई वाघ या घटनास्थळाकडे रवाना झाल्याचे समजते। S9 TV जळगाव जिल्हा प्रतिनिधी विलास सावकारे। सर जे जळगाव मध्ये पाचोऱ्याजवळ रेल्वेला आग लागलेली आहे, नक्की काय झालेलं आहे? त्या अफवेमध्ये जवळजवळ माहिती मिळते की 8 ते 9 जणांचा मृत्यू झालेला आहे। नक्की काय घटना घडलेली त्या ठिकाणी? तर ती गाडीला आग लागल्याची अफवा झाली। बोला कोणीतरी चेन ओढली हा, आणि ती चेन ओढल्यामुळे काय झालं, त्या गाडीच्या चाकातून अशा चिंग्या उडाल्या। अच्छा, आग लागल्यासारख्या। त्याच्यामुळे ती अफवा पसरली की रेल्वेला आग लागली। त्याच्यातून प्रवासी चालत्या गाडीतून उड्या मारल्या। जशा उड्या मारल्या तशा कर्नाटक एक्सप्रेस तिकडनं आली। अच्छा, आणि त्याच्या खाली ते चिरडले गेले। काही जण जखमी आहेत। एकूण किती लोकांचा मृत्यू झालेला आहे आता? आतापर्यंत 10 ते 12 लोकांचं नाव येत आहे, आकडेवारी येते, आणि 20 ते 25 जण जखमी आहेत। आता सध्या तिथं काय परिस्थिती आहे? कोण तिथं दुर्घटनास्थळी कोणी तिथं दाखल झालेला आहे? आता स्मिताताई वाघ आणि नामदार गिरीश महाजन। अच्छा, त्यांनी काय नक्की तिथे येऊन काय पाहणी केली? काय पुढचं काय त्यांनी पाऊल उचललेलं आहे त्यासाठी? पाहणी केलं, जे हे आहेत, जे अपघातात जखमी आहेत त्यांना रुग्णालयात नेण्याची व्यवस्था करण्याचे आदेश दिले। अच्छा, आणि मयतांच्या वारसांना रक्कम देण्याचे आश्वासन दिलंय। धन्यवाद आपण सविस्तर माहिती दिल्याबद्दल। आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राइब करा, बेल आयकॉन दाबायला विसरू नका।